ही घटना केवळ एका समाजाची नसून महाराष्ट्रातील प्रत्येक सजग नागरिकाच्या काळजाला हादरवणारी आहे। लहान लहान चिमुकल्या मुलींवर सातत्याने वाढत चाललेले अमानुष अत्याचार ही संपूर्ण राज्यासाठी अत्यंत गंभीर व लाजिरवाणी बाब ठरत असून या अन्यायाविरोधात आता जनतेचा संयम सुटू लागलाय। अशा वाढत्या घटनांबाबत महाराष्ट्र सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। 70 वर्षाच्या वय असलेल्या नराधमाने अमानुष अत्याचार केला आहे। चिमुकली म्हणजे निरागसता भविष्याची आशा आणि विश्वास आहे आणि त्याच चिमुकल्या नवापूर नाभिक समाजाचा संतापाचा उद्रेक बाल अत्याचारांच्या मालिकेने महाराष्ट्र हादरला। सरकारच्या उदासीनतेविरोधात मूक मोर्चातून तीव्र इशारा। महाराष्ट्रात लहान चिमुकल्यांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांच्या वाढत्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले असताना सत्ताधाऱ्यांनी बघ्याची भूमिका आणि न्याय प्रक्रियेतील दिरंगाई जनतेच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात नाभिक समाजातील अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या नराधम अत्याचाराच्या निषेधार्थ नवापूर येथे नाभिक समाजाने आज संतापाचा इशारा देत मूक मोर्चा काढला। श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेच्या वतीने आयोजित हा मूक मोर्चा शहरातील श्री दत्त मंदिर येथून सुरू होऊन आशापुरी गल्ली मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कचेरी रोड मार्गे नवापूर तहसील कार्यालयात धडकला। हातात निषेध फलक, डोळ्यात संताप आणि मनात प्रश्न घेऊन समाजातील युवती, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। तहसील कार्यालयात तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना नाभिक समाजातील युवतींनी निवेदन सादर करत आता फक्त आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी असा थेट सवाल उपस्थित केला। निवेदनात या प्रकरणाचा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, तसेच आरोपी व त्याच्या समर्थकांकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। आरोपींच्या साथीदारांवरही गुन्हे दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। या निषेधाला पाठिंबा देत नवापूर शहरातील नाभिक सलून दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून एकजुटीचा ठाम संदेश दिला। हा केवळ मोर्चा नव्हता तर व्यवस्थेला दिलेला इशारा होता। दरम्यान नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुरू असलेल्या बाल अत्याचारांच्या मालिकेने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। मालेगावात 6 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आजही पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। मालेगावात 2, सटाणा, भडगाव येथे घडलेल्या घटनांसह ही राज्यातील किमान 6वी गंभीर घटना असून प्रत्येक वेळी संताप उसळतो आणि नजर शांततेच्या नावाखाली प्रकरणे थंडावली जातात। हे नेमकं चाललंय तरी काय महाराष्ट्रात? लहान लहान मुली सुरक्षित नाहीत आणि सरकार गप्प का, असा थेट सवाल मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केलाय। जर अशाच प्रकारे सरकार दुर्लक्ष करत राहिले तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे, असा संतप्त प्रश्नही उपस्थित झालाय। या मोर्चात संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ, दुकानदार संघटना तसेच नवापूर तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा येथील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हा मूक मोर्चा शांत असला तरी त्यामागचा रोष प्रखर होता आणि तो सत्ताधाऱ्यांना ऐकू जाणे आता अपरिहार्य झालाय। नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय, चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज। संपादक गिरीश सोनवणे। 70 वर्षाच्या वय असलेल्या नराधमाने अमानुष अत्याचार केला आहे। चिमुकली म्हणजे निरागसता भविष्याची आशा आणि विश्वास आहे आणि त्याच चिमुकल्यांवरती जर अत्याचार झाला तर कुटुंबच नाही तर पूर्ण समाज हादरतो। हा फक्त गुन्हा नाही तर माणुसकीवरचा डाग आहे आणि माझी हीच विनंती आहे की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी। सटाणा तालुक्यातील खामदाने गावातील नाभिक समाजाच्या 9 वर्ष मुलीवर अत्याचार झालेला आहे। हा अत्याचार नसून हा संपूर्ण माणुसकीवर काळिंबा फासणारा आहे। तरी आम्ही नाभिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी